हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटसाठी जे तांत्रिक घटक आहेत, त्या तांत्रिक घटकामधील प्राण्यांचे वर्गीकरण या प्रकरणावर IMP 20 प्रश्न पाहणार आहोत. आणि प्राण्यांच्या वर्गीकरणावरचा हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्या आधीचे 2 व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आणि याच्या आधीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद भरतीची प्लेलिस्ट ओपन करा. त्या जिल्हा परिषद प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आता सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात. अ, आता जी आपली परीक्षा होणार आहे 10 जून पासून सुरू, तर त्या परीक्षेसाठी जर तुम्हाला तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि झडपी आरोग्य सेवा तांत्रिक घटक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. इथं जरी मी ₹300 दिलेलं असलं तरी त्याची फी फक्त इथं जरी ₹600 दिलेलं असलं तरी त्याची फी फक्त ₹300 केलेली आहे आणि कालावधी 1 महिन्याचा ठेवलेला आहे. याच्यामध्ये ₹300 मध्ये तुम्हाला सर्व टॉपिकचे व्हिडिओ प्लस ई बुक जे की ₹150 आहे ते मोफत मिळणार आहे. म्हणजे ₹300 मध्ये ₹150चं ई बुक मोफत प्लस व्हिडिओ सर्व टॉपिकचे तुम्हाला मिळतील. आणि नुसतं ई बुक घ्यायचं असेल तर ते ₹150 ला आहे. तर चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा. डॅश डॅश मध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून संस्था तयार झाली आहे. तर हा आपला पहिला प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे अवयव संस्था स्तर. म्हणजे अवयव संस्था स्तर संघटनमध्ये विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झाली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही सजीवांचं जे कार्यात्मक मूलभूत एकक असतं ते आहे पेशी. एकाच प्रकारचं कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असं म्हणतात. एकाच प्रकारचं कार्य करणाऱ्या ऊतीच्या समूहांना अवयव असं म्हणतात. आणि वेगवेगळे अवयव एकत्र येऊन जर कार्य करत असतील तर त्याला अवयव संस्था स्तर असं म्हटलं जातं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आता इथं 41 पासून का तुम्हाला दिसत आहे? तर त्याचं कारण असं आहे की याच्या आधी ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. चला तर मग आता दुसरा प्रश्न आहे या व्हिडिओमधला. पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये असममिती शरीर असते? आता असममिती शरीर जे असतं ना, ते असतं स्पंज. हे जे प्राणी आहेत या प्राण्यांमध्ये असममिती शरीर असतं. त्याच्यानंतरचं आहे पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर अरीय सममिती असते? तर याच्यामध्ये ना तारामासा हा जो प्राणी आहे या प्राण्याचं शरीर हे अरीय सममिती या प्रकारचं असतं. पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विपार्श्वीय सममिती असते? आता याच्यामध्ये द्विपार्श्वीय सममिती असणारं जे शरीर आहे ते आहे कीटक आहे, मासे आहेत आणि बेडूक. म्हणजे वरील सर्व हे काय आहेत? द्विपार्श्वीय सममिती असलेलं शरीर आहे. त्याच्यानंतर अ, प्र पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे असममिती. म्हणजे असममिती प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास शरीर 2 समान भागात विभागले जाऊ शकते. आता त्याच्या पुढे पहा. डॅश डॅश प्रकारात शरीराच्या बरोबरच मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद दिल्यास मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. तर याचं जे उत्तर आहे ना, ते आहे अरीय सममिती. म्हणजे काय? तर अरीय सममिती प्रकारात शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून छेद घेतल्यास 2 समान भाग पडतात. हे अरीय सममिती हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. तर याच्यामध्ये ना द्विपार्श्वीय सममिती हे त्याचं उत्तर आहे, की द्विपार्श्वीय सममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 48 नंबरचा. पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्यस्तर? आता ते 2 आद्यस्तर कोणते आहेत? तर ते आहेत बहिर्जनस्तर आणि अंतर्जनस्तर तयार होतात. तर याच्यामध्ये ना याचं जे उत्तर आहे ते आहे वरील दोन्ही. म्हणजे निडारिया आणि सिलेंटराटा.
या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांमध्ये फक्त 2च आद्यस्तर तयार होतात आणि ते 2 आद्यस्तर कोणते आहेत? बहिर्जनस्तर आणि अंतर्जनस्तर हे ते 2च आद्यस्तर आहेत. आता त्याच्या पुढे पहा, शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस काय म्हणतात? काय म्हणलेले आपल्याला? शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे देहदुवा. म्हणजे शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेल्या पोकळीस देहगुहा असं म्हटलं जातं. त्याच्या पुढचा 50वा प्रश्न आपण आता पाहूया. प्रश्न आहे, बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या काळात डॅश डॅश देहदुवा तयार होते. तर आता जे आपले बहुपेशीय प्राणी आहेत त्यांची जी भ्रूण अवस्थेतील वाढीचा काळ असतो ना, त्या काळामध्ये मध्यस्तरापासून आणि आतड्यापासून म्हणजे अ व ब ही दोन्ही उत्तर आहे त्याचं, की मध्यस्तरापासून व आतड्यापासून देहदुवा तयार होते. म्हणजेच अ व ब दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. छोटीशी जाहिरात आणि लगेच आपण पुढचे 10 प्रश्न पाहणार आहोत. जर तुम्हाला आरोग्य शवध तांत्रिक प्रश्नाचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शवध तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कोर्स आणि ई बुक दोन्ही पाहिजे असेल तर फक्त 300 रुपयामध्ये, इथं 600 दिसत असले तरी फक्त 300 रुपयामध्ये म्हणजे तांत्रिक घटकाचे सर्व टॉपिकचे व्हिडिओ प्लस ई बुक तुम्हाला मिळून जाईल. चला आता पुढचे प्रश्न पाहूयात आपण. तर पुढचा प्रश्न आहे, देहगुहा कोणत्या संघातील प्राण्यांच्या शरीरात असते? आता देहगुहा ही जी आहे ना, ही वलयी प्राणी संघ म्हणजे वलयी प्राणी संघातील जे प्राणी आहेत ना, त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्याला देहगुहा आढळते. आता वलयी प्राणी संघ व त्या नंतरच्या सर्व संघातील प्राण्यांना डॅश डॅश असणारे प्राणी असे म्हणतात. तर वलयी प्राणी संघ आणि त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांना न सत्य देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात. आता सत्य देहगुहा का म्हणतात? तर खरोखर त्यांच्यामध्ये ती देहगुहा अस्तित्वात असते म्हणून त्यांना सत्य देहगुहा असणारे प्राणी असं म्हटल्या जातं. आता पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांना देहगुहाहीन प्राणी असे म्हणतात? तर याच्यामध्ये ना निडारिया किंवा सिलेंटराटा संघ, चपट्या कृमींचा संघ आणि रंध्रीय प्राणी. तर याचं उत्तर आहे वरील सर्व, की म्हणजे रंध्रीय प्राणी, निडारिया किंवा सिलेंटराटा संघ आणि चपट्या कृमींचा संघ या सर्व प्राण्यांना देहगुहाहीन प्राणी असे म्हणतात. म्हणजे या संघामध्ये येणारे जे प्राणी आहेत ना, त्यांच्यामध्ये देहगुहा अस्तित्वात नसते म्हणून त्यांना देहगुहाहीन प्राणी असं म्हटलं जातं. त्याच्या नंतर 54 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात? आता याच्यामध्ये ना गोल कृमी हे जे आहेत, या गोल कृमी संघातील प्राण्यांना खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हटलं जातं. जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला डॅश डॅश म्हणतात. आता प्राण्यांचं शरीर जे आहे ना, ते जर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला न खंडीभवन शरीर असं म्हटलं जातं. हे त्याचं उत्तर आहे, खंडीभवन शरीर. आता याच्या पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर खंडीभवन प्रकारचे शरीर आहे? तर या दिलेल्या पर्यायामध्ये ना वलयी प्राणी संघातील गांडूळ या प्राण्याचं शरीर हे खंडीभवन प्रकारचं शरीर असतं. वलयी प्राणी संघातील गांडूळ हे त्याचं उत्तर आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे पाहता, की डॅश डॅश हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असे म्हणतात. तर याच्यामध्ये ना याचं उत्तर आहे रंध्रीय प्राणी संघ. म्हणजे स्पंज हे कोणत्या प्राणी संघामध्ये येतात? तर रंध्रीय प्राणी संघामध्ये. तर रंध्रीय प्राणी संघ हे सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज असे म्हणतात. आता रंध्रीय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात, त्या छिद्रांना काय म्हणतात? तर रंध्रीय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरावर जे असंख्य छिद्र असतात ना, त्यांना ऑस्टिया पण म्हणतात आणि ऑस्ट्रूल पण म्हणतात. म्हणून याचं उत्तर आहे वरील दोन्ही. म्हणजे ऑस्टिया आणि ऑस्ट्रूल हे दोन्ही प्रकारचे छिद्र रंध्रीय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीरावर असतात. त्याच्या पुढे पहा आता, डॅश डॅश हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. आता याच्यामध्ये ना रंध्रीय प्राणी संघ हे जलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला आढळतात. 60वा प्रश्न आहे,
पुढील पैकी कोणते रंध्रीय प्राणीसंघातील प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे? आता रंध्रीय प्राणीसंघातील प्राण्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममिती असते, बरोबर आहे. या प्राण्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी असतात, हे पण बरोबर आहे. या प्राण्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात, हेही बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. ड हे याचं उत्तर आहे, वरील सर्व. जर तुम्हाला आरोग्य शेवट साठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच जर तुम्हाला तांत्रिक घटकाचा अभ्यास करायचा असेल तर आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक घ्या. याच्यातून 40 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. फक्त 150 रुपयाला मिळेल. आणि जर तुम्हाला सर्व टॉपिकचे व्हिडिओ प्लस ई बुक पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये झेडपी आरोग्य शेवट तांत्रिक घटक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यात व्हिडिओ आणि ई बुक तुम्हाला मिळून जाईल. आणि त्यासाठी काय करायचं आहे तर प्ले स्टोर वरून विठ्ठल जोशी ऍप डाउनलोड करा आणि हे सर्व कोर्सेस तुम्ही विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.